विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज कशाबद्दल बोलणार आहेस तू? आज मी मल्टिपल गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी आपल्याकडे भारतातल्या काही प्रमुख शहरांमध्ये विन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यावर आणि त्याच्या चित्रकलेवर आधारित अशी इमर्सिव्ह एक्सपिरियन्स सारखी एक्झिबिशन्स काही झाली होती. तर आपल्या श्रोत्यांपैकी काही जणांनी, म्हणजे तुम्हाला आठवत असेल आणि तुमच्यापैकी काही जण ते पाहूनही आला असाल, तर विन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रांशी आणि विन्सेंट व्हॅन गॉग या व्यक्तीशी माझी तोंड ओळख पहिल्यांदा कधी झाली हे मला आठवत नाही. कदाचित वर्तमानपत्रातले कुठला लेख वगैरे मी वाचला असेल व्हॅन गॉगबद्दलचा. पण आयर्विंग स्टोनने लिहिलेली विन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यावर आधारलेली कादंबरी, जिचं नाव लस्ट फॉर लाईफ, ही मी ऑडिबलवर ऐकली होती काही वर्षांपूर्वी, 7-8 वर्षांपूर्वी. आणि मला अजूनही आठवते, म्हणजे अगदी मन हेलावून टाकणारी अशी कादंबरी होती ती. आणि विशेषतः मला भावून गेलं होतं ते म्हणजे विन्सेंट आणि थिओ, म्हणजे थिओ हा विन्सेंटचा भाऊ, त्या दोघा भावांमधलं नातं आणि त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र, त्याचे उल्लेख त्या कादंबरीत आहेत. तर नुकतीच मी व्यंकटेश माडगुळकर त्यांची काही पुस्तकं मी चाळत होते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या माडगुळकरांनी सुद्धा विन्सेंट व्हॅन गॉगवरती, त्याच्या आयुष्यावर, त्याच्या चित्रांवर बरेच ललित लेख लिहिलेत. तर आता थोडंसं मी विन्सेंट व्हॅन गॉगबद्दल, विन्सेंटबद्दल मी बोलणार आहे. तर विन्सेंटच्या चित्रकलेने, विन्सेंट हा इम्प्रेशनिस्ट चित्रकार होता. आणि इम्प्रेशनिस्ट म्हणजे समोर दिसणारं चित्र किंवा समोर दिसणारं दृश्य हे हुबेहूब जसंच्या तसं न चितारता त्या दृश्याचं किंवा त्या वातावरणाचं त्याच्या, म्हणजे चित्रकाराच्या मनावर जे प्रतिबिंब उठतं ते प्रतिबिंब चितारणे, या कॉन्सेप्टला इम्प्रेशनिझम म्हणतात. तर व्हॅन गॉगची जी चित्र होती ती एक चित्र पाहिली तर ती त्याच्या मनातल्या भावनांच्या उद्रेकाचं दृश्य स्वरूप होतं असं आपल्याला भासतं. त्याचे स्ट्रोक्स किंवा त्याने वापरलेले रंग सगळंच अगदी अनकन्व्हेन्शनल होतं. आणि तसंच त्याचं आयुष्यसुद्धा प्रचंड मनस्वी पण खूप खूप दुःखाने भरलेलं, उदास. आणि तो जेमतेम 37 वर्ष जगला. त्या 37 वर्षात त्याचं आयुष्य, त्यांनी नेदरलँड, इंग्लंड, बेल्जियम आणि फ्रान्स इथे त्याचं वास्तव्य होतं. आणि शेवटची 2 वर्ष तो फ्रान्सच्या दक्षिणेला आर्ल इथे राहायला आला. तर ह्या आर्लमध्ये त्याचा मानसिक आजार बराच बळावला होता. पण तरी त्याची बरीचशी प्रसिद्ध जी चित्र आहेत ती त्यांनी ह्या आर्लमध्ये केलेली आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की त्यांनी तो कान कापून भेट म्हणून पाठवण्याचा जो प्रसंग घडला तो इथेच या आर्लमध्येच घडला. आणि त्या प्रसंगानंतर त्याला सॅरेमीच्या मेंटल असायलममध्ये काही काळ हलवण्यात आलं. आणि ते जे स्टारी नाईट जे चित्र आहे तर हे त्या मेंटल असायलममध्ये काढलेलं चित्र आहे. आणि शेवटी तो काही काळ मग त्या सॅरेमीच्या मेंटल असायलममधूनही त्याला हलवलं आणि तो आव्रे येथे त्या कुठल्या एका डॉक्टरकडे तो उपचार घेत होता. आणि तिथेच त्याने आत्महत्या केली. आणि तो गेल्यानंतर जेमतेम 6 महिन्यात त्याचा भाऊ थिओ, त्याचंही निधन झालं. तर विन्सेंटचं दुर्दैव असं की त्याला आणि त्याच्या चित्रांना त्याच्या जिवंतपणी
कुठलीही प्रसिद्धी मिळाली नाही किंवा आयुष्यभर त्याला कुठल्याही प्रकारचं स्थैर्य लाभलं नाही, प्रेम लाभलं नाही. तर असं एक उदास आणि असं ट्रॅजिक आयुष्य होतं. तर आपले व्यंकटेश माडगुळकरांच्या म्हणजे मला ते सगळे लेख वाचल्यावर असं वाटलं की त्यांच्या विन्सेंटच्या चित्रकलेने माडगुळकरांना बऱ्यापैकी प्रभावित केलं असावं. म्हणजे इन जनरल फक्त चित्रकला नाही तर त्याच्या आयुष्याने सुद्धा ते भारले गेले असावेत, त्याच्या व्यक्तिमत्वाने, त्याच्या आयुष्याने. तर माडगुळकर हे स्वतः उत्तम रेखाटन करीत आणि त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या लिखाणाच्या जोडीने आपल्याला त्यांची चित्र पाहायला मिळतात. त्यांच्या चित्रकलेबद्दल जे एक प्रसिद्ध कार्टुनिस्ट आपल्याकडे होऊन गेले, वसंत सरवटे, तर या वसंत सरवट्यांनी एक अभ्यासात्मक लेख लिहिला होता माडगुळकरांच्या चित्रकलेबद्दल. तर लहानपणापासून माडगुळकरांना आपण मोठीपणे चित्रकार व्हावं असं मनापासून वाटे. म्हणजे जवळजवळ वयाच्या 18-19 वर्षापर्यंत चित्रकाराशिवाय दुसरा कुठलाही पेशा त्यांच्या डोळ्यासमोर नव्हता. पण आयुष्यात पुढे काही प्रसंग घडले, काही घटना घडल्या आणि काही परिस्थितीमुळे ते चित्रकलेपासून दूर गेले आणि त्यांनी लेखनाची वाट धरली. पण 1969 माडगुळकरांना फ्रान्सला जाण्याचा योग आला आणि तेव्हा त्यांचं चित्रकला प्रेम पुन्हा प्रकट झालं असं आपल्याला म्हणता येईल. कारण माडगुळकरांनी आरला भेट दिली, जिथे शेवटची 2 वर्ष विन्सेंट राहिला, आणि मग तिथून ते सॅर एमीच्या त्या असायलमलाही ते भेट द्यायला गेले. आणि त्याचप्रमाणे ते आव्र तिथे शेवटी जिथे विन्सेंटनी आत्महत्या केली आणि विन्सेंटची आणि थिओची समाधी आहे ती पॅरिस जवळचं आव्र नावाचं गाव आहे, तिथे सुद्धा त्यांनी भेट दिली. आणि या सगळ्या अनुभवांवर त्यांनी विलक्षण सुंदर ललितलेख हे लिहिलेले आहेत. म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावी तसे माडगुळकर या तिन्ही ठिकाणी गेलेत. अनेक वर्ष त्यांची चित्रकला बंद होती ह्या आधी, तर ती इथे परत प्रकट झाली त्या सगळ्या वातावरणात. आणि या तिन्ही ठिकाणची त्यांनी उत्स्फूर्त रेखाटनं तिथे तिथे केली आहेत. त्यांचं चित्रे आणि चरित्रे नावाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकात आपल्याला ही रेखाटनं पाहायला मिळतात आणि या सगळ्या त्यांच्या भेटीबद्दलचे लेखही वाचायला मिळतात. आणि ह्या दोन्ही लेखांच्या बरोबरीने त्यांच्या चरित्ररंग नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात त्यांनी केनिथ विल्की नावाच्या पत्रकाराबद्दल लेख लिहिलेला आहे. तर हा केनिथ विल्की हा सुद्धा व्हॅन गॉगचा ध्यास घेतलेला एक पत्रकार होता. 1972 साली ॲम्स्टरडॅममध्ये व्हॅन गॉगचं एक मोठं म्युझियम आहे आणि त्याचं उद्घाटन 1972 साली उद्घाटन समारंभ होता आणि त्याचं औचित्य साधून हा पत्रकार केन विल्की व्हॅन गॉगवर हॉलंड हेराल्ड या मासिकात त्याच्यावर कामगिरी आली लेख लिहिण्याची आणि त्याला फक्त 3 आठवड्यांचा कालावधी होता. तर व्हॅन गॉगबद्दल तेव्हापर्यंत माहीत नसलेली जी माहिती, चित्र, छायाचित्र आणि तो राहिलेल्या 4 देशातल्या 18 वेगवेगळ्या जागांना हा केन विल्की भेट देतो फक्त 3 आठवड्यात. आणि व्हॅन गॉगशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध ज्यांचा आला त्या वेगवेगळ्या लोकांच्या तो मुलाखती घेतो आणि असा या अपरिचित विन्सेंटचा शोध घेतो. आणि माडगुळकरांनी त्याच्या ह्या शोधाबद्दल एक मोठा दीर्घ लेख लिहिलाय आणि तोही फार छान लेख आहे. तर हे व्हॅन गॉग काय किंवा केनिथ विल्की काय किंवा आपले व्यंकटेश माडगुळकर काय, ही सगळी मंडळी प्रॅक्टिकल इम्प्रॅक्टिकलच्या पलीकडे पोहोचली होती. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यात पूर्ण झोकून देणारी ही सगळी मंडळी होती. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणलं तसं मला तुम्हाला आज फक्त माडगुळकरांचे 3-4 लेख रेकमेंड करायचे नाही आहेत, तर मला लस्ट फॉर लाईफ ही कादंबरीसुद्धा रेकमेंड करायची आहे आयर्विंग स्टोनची. त्यानंतर केन विल्कीनी व्हॅन गॉगच्या आयुष्यावर, त्याच्या चित्रांवर आधारलेली पुस्तकं लिहिली, ती रेकमेंड करायची आहेत. आणि माडगुळकरांची सगळी पुस्तकं मला तुम्हाला रेकमेंड करायची आहेत. तू कशाबद्दल बोलतेस?
तू जसं मगाशी म्हणालीस की ही सगळी माणसं प्रॅक्टिकल इम्प्रॅक्टिकलिटीच्या पलीकडे होते आणि जे काम आहे त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करणारी होती. मग त्यांना त्यामध्ये अनेक अडथळे आले असतील, अनेकदा सगळं सोडून देऊन कुठेतरी पळून जा असं वाटलं असेल. म्हणजे लस्ट फॉर लाईफ मी पण वाचले आणि खरंच म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येतं विन्सेंट व्हॅन गॉगचं आयुष्याबद्दल आपण काहीही ऐकलं किंवा वाचलं की. तर अशीच एक असामान्य एक व्यक्ती आपल्या भारतात होती आणि ती व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई. तर आज मी पंडिता रमाबाईंची गोष्ट सांगणार आहे. रमाबाई म्हणल्यावर आपल्याला रमाबाई रानडे डोळ्यासमोर येतात पटकन, पण पंडिता रमाबाईंबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना फार कमी माहिती असते, जी मलाही फार कमी माहिती होती आणि ती मी वाचली मध्यंतरी. तर या पंडिता रमाबाईंची आज मी गोष्ट सांगणार आहे. तर 23 एप्रिल 1858 ला जन्म झाला दक्षिण कर्नाटकात कुठेतरी. वडील होते अनंत शास्त्री डोंगरे आणि हे संस्कृतचे पंडित होते आणि यांचा जन्म 1796 मध्ये झाला. आणि महाराष्ट्रातून खूप पूर्वीच या कुटुंबाचं, त्यांच्या पूर्वजांचं स्थलांतर झालं होतं खूप पिढ्या आधीच. आणि पंडिता रमाबाईंचे जे वडील होते अनंत शास्त्री डोंगरे, तर शंकराचार्यांच्या शृंगेरीच्या मठात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे रामशास्त्री साठे यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. आणि हे रामशास्त्री साठे हे दुसऱ्या बाजीरावाचे गुरु होते. मग पुढे ते शास्त्री झाले, अनंत शास्त्री अशी त्यांना शास्त्रीय पदवी मिळाली. घरी परत आले, लग्न झालं होतं, पहिली बायको होती पण तिला शिकवण्याचा प्रयत्न केला पण तो असफळ ठरला आणि पुढे ती मरण पावली. मग 1840 साली वयाच्या 44व्या वर्षाचे ते असताना गुजरातला त्यांनी प्रवासाला तिथे गेले होते आणि तिथे त्यांना अभ्यंकर नावाचे गृहस्थ भेटले आणि हे अभ्यंकर गृहस्थ त्यांच्यावर प्रचंड प्रभावित झाले. आणि हे अभ्यंकर म्हणजे वाई साताऱ्याचे हे अभ्यंकर, आणि इतके प्रभावित झाले की आपल्या 9 वर्षाच्या मुलीचा विवाह त्यांनी या अनंत शास्त्र्यांशी करून दिला. हिचं नाव होतं लक्ष्मीबाई. हिला या अनंत शास्त्र्यांनी खूप शिकवलं, संस्कृत भाषेत पारंगत केलं, कारण सुरुवातीपासूनच ते स्त्री शिक्षण आणि महिला शिक्षण याच्या ते फॉर होते. आणि अनंत शास्त्री नसताना त्यांच्या शिष्यांना या लक्ष्मीबाई शिकवायच्या आणि समाजातून या कारणासाठी त्यांचा अपमान होत होता आणि त्यातून सुटण्यासाठी 1844 मध्येच त्यांनी तुंग नदीच्या उगमस्थानाजवळ एक आश्रम बांधला आणि तिथे ते राहायला लागले. मग हळूहळू तिथे मुलं शिकायला यायला लागली. मग त्यांना बरीच मुलं झाली लक्ष्मीबाई आणि अनंत शास्त्र्यांना. त्यातली 3च वाचली आणि रमाबाई, पंडिता रमाबाई ज्यांना आपण आज ओळखतो, तर रमाबाई या सगळ्यात धाकट्या. त्यांचा जन्म झाला होता 1858 मध्ये. रमाबाईंचं लहानपण बरंच फिरण्यात गेलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, आणि अशा त्यांनी अनेक आठवणी लिहून ठेवल्या आहेत की द्वारका, मद्रास, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांनी लहानपणी प्रवास केलाय. तर या सगळ्या धामधुमीत पण रमाबाईंचं शिक्षण कधी थांबलं नाही. त्यांची आई म्हणजे लक्ष्मीबाई ज्या होत्या तर त्या वेद आणि पुराणातले श्लोक त्यांना शिकवायच्या आणि संस्कृतातले श्लोक त्यांना तोंडपाठ होते. अशा काळात हे सगळं अशा काळात चालू होतं की जेव्हा बायकांना संस्कृत शिकणं वर्ज्य होतं. 1874 मध्ये अनंत शास्त्री आणि लक्ष्मीबाई या दोघांचंही निधन झालं आणि रमाबाई आणि त्यांना एक भाऊ होता श्रीनिवास, हे दोघेही मागे राहिले. पुढे दोघांनी भारतभर प्रवास चालू ठेवला. संस्कृत पंडित होते दोघेही, प्रवचनं द्यायचे वेगवेगळ्या ठिकाणी. भावाच्या बरोबरीने रमाबाई सुद्धा प्रवचन द्यायच्या. समाज सुधारण्याचं व्रत त्यांनी खूप नंतर घेतलं, त्याआधी त्या संस्कृत पंडिता होत्या. आणि हे सगळं अशा काळात जेव्हा बाकी मुली किंवा बायका त्यांचा बालविवाह होत होता, त्या लहान वयात लग्न करून सासरी जात होत्या, संसार करत होत्या, मुलांना जन्म देत होत्या, काही विधवा होत होत्या. बायकांना घराबाहेर पडणं देखील ज्या काळात वर्ज्य होतं, त्या काळी पंडिता रमाबाई भारतभर प्रवास करून, भारतभर हिंडून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत होत्या. मग 1878 साली बंगालमध्ये त्या पोचल्या, तेव्हा त्यांचं वय होतं 20. आणि त्यांचं संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व तपासण्यासाठी किंवा असं आपण म्हणूयात त्यांच्यावर प्रभावित होऊन काही संस्कृत पंडितांनी, जे अर्थात पुरुष होते, त्यांनी रमाबाईंची परीक्षा घ्यायचं ठरवलं. या परीक्षेत रमाबाई अर्थातच उत्तीर्ण झाल्या आणि या सगळ्या त्यांच्या परीक्षकांनी
सगळ्यांसमोर श्रोत्यांसमोर रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती अशा 2 पदव्या प्रदान केल्या. मग पुढे त्या ब्राह्मण समाजाच्या कामाकडे ओढल्या गेल्या. बायकांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम सुरू केलं. पण दुर्दैवाने झालं असं की 1880 साली त्यांच्या भावाचं ढाक्याला निधन झालं आणि त्या एकट्या पडल्या. कारण आई वडील गेले होते, बाकी भावंड नव्हती. मग पुढे काय करायचं याचा सल्ला घ्यायला त्या स्वामी दयानंद सरस्वती यांना भेटल्या. आणि आतापर्यंतच त्यांचं आयुष्य त्यांच्या भावावरतीच फिरत होतं. तर भाऊ गेल्यानंतर त्या अचानक अशा अगदी एकट्या पडल्या होत्या. तर स्वामी दयानंद सरस्वतींनी त्यांना असा सल्ला दिला की तू लग्न कर, तू एकटं काही राहू नकोस. आणि तो सल्ला मानून त्यांनी बाबू बिपिन बिहारी दास मेधावी यांच्याशी लग्न केलं. 1880 3 जून अशी तारीख होती. तर हे बिपिन बिहारी दास मेधावी हे वकील होते, हेही ब्राह्मण समाजाचे होते. आणि तेव्हाच्या काही सामाजिक समजांमुळे मेधावींच्या घरी हे लग्न मान्य नव्हतं. पण तरी सिव्हिल मॅरेज ऍक्ट खाली हे लग्न झालं. आणि लग्नानंतर दोघे सिलचर आसाममध्ये राहायला गेले. तिथेच त्यांची मुलगी मनोरमा हिचा जन्म झाला 16 एप्रिल 1881 मध्ये. तर या काळात त्यांच्यावर हिंदू संस्कृती, संस्कृत भाषा यांचा प्रचंड प्रभाव होता. त्या संस्कृत भाषेत कविता लिहायच्या आणि सगळं छान चालू होतं. आणि अचानक 4 फेब्रुवारी 1882 साली नवऱ्याचं निधन झालं 1882 मध्ये. आणि त्या 24व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. तर नवऱ्याच्या कुटुंबाने कसलाही आधार द्यायचं त्यांना नाकारलं. त्यांना दोघींना आधार त्यांनी काही दिला नाही. तर रमाबाईंनी अशी आठवण लिहून ठेवली की आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्यावेळेस त्यांना पत्र पाठवलं होतं आणि घरी बोलवलं होतं राहायला. त्यांनी सांगितलं होतं आम्ही दोघं आधार देऊ तुम्हाला. त्या दोघींचं कुठलं तरी लांबचं नातं होतं आणि म्हणून आनंदीबाईंनी बोलवलं. तेव्हा आनंदीबाई डॉक्टर व्हायच्या होत्या, पण रमाबाईंनी ते नाकारलं. मग प्रार्थना समाजाच्या लोकांनी, म्हणजे माधवराव रानडे वगैरे ही सगळी प्रार्थना समाजाची मंडळी होती, तर त्यांनी बोलवलं पुण्यात आणि लोककल्याणाच्या कामासाठी रमाबाईंनी ते आमंत्रण स्वीकारलं. मग बंगालहून त्या पुण्यात आल्या, पण मध्ये त्या मद्रासला गेल्या होत्या. कारण त्यांची प्रचंड इच्छा होती की त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण ते त्यांना मिळणार नव्हतं. काही कारणामुळे तो मान आनंदीबाईंच्या नशिबी होता, पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा. मग मद्रासून त्या पुण्यात आल्या आणि त्यांच्या येण्याने पुण्यात एकदम कल्लोळ उठला. बऱ्याच सुधारकी मंडळींनी त्यांचं रमाबाईंचं स्वागतही केलं. बऱ्याच पुराणमतवादी लोकांनी त्यांचा विरोधही केला. त्या काही पुण्यात दोन्ही मतांच्या लोकांचा प्रभाव होता. विधवा स्त्रियांना त्या काही फार हीण वागणूक दिली जायची. मग ती जर मुलीची वगैरे आई असेल किंवा तिला मुलंच नसेल त्या स्त्रीला तर अजूनच वाईट वागवलं जायचं. रमाबाईंच्या बाबतीत त्या उच्च विद्या विभूषित होत्याच, पण त्या स्वतंत्र विचार करण्यासाठी सक्षम होत्या. समाज सुधारणेचं व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. स्त्रियांना पुढे आणण्याचा, शिकवण्याचा, स्वतंत्र बनवण्याचा त्यांचा वसा होता. विधवा पुनरुद्धाराचा त्यांचा विचार होता, त्यासाठी त्या काम करत होत्या. आणि या बरोबरीने त्यांनी जातीवार लग्न केलं होतं, म्हणजे याच्याबद्दल राग होता. आणि परत त्यांना मुलगी होती म्हणूनही राग होता. पण जातपात आणि पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी या सगळ्याचे निकष त्यांनी मोडून काढले होते. हे सगळे बॅरियर्स त्यांनी मोडून काढले होते रमाबाईंनी. आणि त्यात परत होतं असं की तेव्हाचे सुधारक जे काही पुढारी होते ते सगळे पुरुष होते. तर पुरुषांनीच विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, कॉन्सेंट ऍक्ट वगैरे साठी कामं केली होती किंवा ते करत होते. त्यामुळे बाई काम, एखाद्या बाईने यासाठी काम करणं हे फार नवीन होतं. काही बायका होत्या, पण त्या त्यांच्या नवऱ्याच्या आधाराने पुढे येत होत्या. रमाबाईंच्या बाबतीत त्या सेल्फ मेड वुमन होत्या. वडिलांचा, भावाचा, आईचा प्रभाव किंवा पाठिंबा होता काही सुरुवातीच्या काळात, पण नंतरचं आयुष्य त्यांनी स्वतः उभं केलं होतं, बांधलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर जरा अधिक राग होता, अधिक विरोध होता त्यांना. पण त्यांना ठाऊक होतं त्यांना काय करायचंय आणि त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागणार आहे त्याची त्यांना कल्पना होती. पुण्यात आल्यावर त्यांनी बायकांच्या सभा घ्यायला सुरुवात केली. तेव्हा बायका फक्त धार्मिक कारणांसाठीच जमत,
पण त्यांनी त्या एकत्र येण्याला एक वेगळं कारण द्यायला सुरुवात केली रमाबाईंनी. तर या बायकांच्या सुधारणेबद्दल बोलायला, या बायकांची त्या स्वतःच्या सुधारणेबद्दल बोलायला लागल्या, बायकांचं शिक्षण आणि त्यांची प्रगती कशी होईल याबद्दल बोलायला लागल्या आणि हे विचार बाकी बायकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायला लागल्या. तर प्रार्थना समाजात दाखल झालेल्या वेगवेगळ्या लोकांच्या सदस्यांच्या घरी ही व्याख्यानं व्हायची. त्यातले एक होते जस्टिस रानडे. तर या सभांचा नियम असा होता की प्रत्येक पुरुषाने आपल्या बरोबर आपल्या घरातल्या एका स्त्रीला घेऊन आलं पाहिजे. तर असं करता करता काही प्रोग्रेसिव्ह कुटुंबातल्या बायका एकत्र येऊ लागल्या आणि त्यातून आर्य महिला समाजची निर्मिती झाली आणि तो होता दिवस 1 जून 1882 पुणे. तर या बायका बहुतांशी अशा होत्या की ज्यांचे नवरे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. स्त्रियांचं शिक्षण, समान दर्जा, समान वागणूक अशा प्रश्नांवर काम करण्याचा मानस या सगळ्या पुढाऱ्यांचा होता. अशी संस्था होती आर्य महिला समाज आणि या सगळ्या बायकांनी मिळून आर्य महिला समाज चालू केली होती. आणि ही संस्था अशी होती की जिथे बायकांनी एकत्र येऊन बायकांसाठी काम करण्याचं योजिलं होतं आणि बायकांनी एकत्र येऊन बायकांसाठी काम करणं ही त्या काळात खूप रिव्हॉल्युशनरी कल्पना होती. त्या काळातल्या कॉन्झर्वेटिव्ह कडून खूप टीका झाली, वृत्तपत्रांमधून काही बाई छापून यायला लागलं, बदनामीही झाली. तर मीरा कोसंबी असं म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र किंवा भारतातली पहिली फेमिनिस्ट वेव्ह ठरू शकली असती. फर्स्ट वेव्ह ऑफ फेमिनिझम इन वेस्टर्न इंडिया ठरू शकली असती आर्य महिला समाजातून पुढे आलेली ही चळवळ. पण तेवढा सपोर्ट मिळाला नाही, पाठिंबा मिळाला नाही आणि त्या काही तो मिळणंही फार कठीण होतं. मग 1842च्या जूनमध्ये त्याने एक पुस्तक लिहिलं, स्त्री धर्मनीती. स्त्रियांना केलेला उपदेश होता त्यात. आत्मनिर्भरता, शिक्षण, लग्न, म्हणजे स्वतःचा नवरा स्वतः शोधणं हे कसं योग्य आहे हे त्यांनी त्या काळात लिहिलं होतं. स्वातंत्र्याचं महत्व त्यांनी सांगितलं होतं. स्वास्थ्य किंवा आरोग्य, शारीरिक नाही मानसिक सुद्धा. स्त्रियांना स्वतः पुढे आणून स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी दिलेला उपदेश होता. पण त्यात बऱ्याच त्रुटी होत्या आणि अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे की रमाबाईंना बायकांना काय काय संकटांना आणि प्रश्नांना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं याची कल्पना नसावी म्हणून या त्रुटी त्या पुस्तकात असू शकतील असं काही जणांचं मत आहे. आणि त्या काळात मला ही फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, त्या काळात रमाबाईंनी एज्युकेशन कमिशन समोर विटनेस म्हणून त्या गेल्या होत्या. तर W. हंटर हे त्या कमिशनचे प्रमुख होते आणि भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी, तिला सुधारण्यासाठी नेमलेली ही समिती होती. अच्छा. तर W. हंटर म्हणजे कोण? तर इम्पिरियल गॅझेटर ऑफ इंडिया हा प्रकल्प ज्यांनी चालू केला ते W. हंटर. तर रमाबाईंची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून त्यांना या समितीमध्ये त्यांचं मत द्यायला बोलवलं गेलं. तिथे त्यांनी स्त्री शिक्षण, पारंपरिक शास्त्र आणि विदेशी शिक्षण म्हणजे इंग्रजी भाषेसकट विदेशी शिक्षण, स्त्री शिक्षिका, स्त्री इन्स्पेक्टर्स मुलींच्या शाळांकरता, कारण मुली शाळेत जायच्या वेळेस बरीच लोक त्यांना त्रास द्यायची. याच्याच जोडीने मुलींसाठी मेडिकल शिक्षण, कारण बऱ्याच स्त्रिया पुरुष डॉक्टर्सकडे जायचं टाळायच्या आणि आजार अंगावर काढायच्या. आणि भारतासारख्या देशाला जिथे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची चोरी होती तिथे लेडी डॉक्टर्सची गरज होती असं त्यांनी मत तेव्हा मांडलं होतं. तर हा साधारण तोच काळ जेव्हा लांब बंगालमध्ये आनंदीबाई जोशी अमेरिकेला वैद्यकीय शास्त्र शिकायला जायच्या तयारीत होत्या. फेब्रुवारी 1883 मध्ये त्या अमेरिकेला रवाना झाल्या. याच हंटर कमिशन मध्ये विटनेस म्हणून आलेली, थोडं एक डायव्हर्जन करते मी, अजून एक विटनेस म्हणून आलेली स्त्री होती, त्या म्हणजे मिसेस फ्रान्सिना सोराबजी, ज्या मुलींसाठी व्हिक्टोरिया स्कूल चालवायच्या पुण्यात. ओके. यांनी पण स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला होता. आणि या फ्रान्सिना सोराबजी म्हणजे भारताच्या पहिल्या वकिली शिकणाऱ्या महिला कॉर्नेलिया सोराबजी यांच्या या आई. कॉर्नेलिया सोराबजी या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या फिमेल ग्रॅज्युएट होत्या आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लॉ शिकणाऱ्या पण पहिला भारतीय महिला होत्या. आणि त्यांच्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी बोलेन मी, पण आता आपण परत रमाबाईंकडे येऊया.
या रमाबाईंच्या वक्तव्यावर बरीच मतमतांतरं उमटली. एकूणच स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य, लेडी डॉक्टर्स याबद्दल फार आत्मीयता नव्हती लोकांच्या मनात. पण त्यांच्यामुळे अनेक स्त्रियांना, मुलींना तेव्हा प्रेरणा मिळाली हे नक्की. आणि हे W.W. हंटर हे रमाबाईंवर फार प्रभावित झाले त्यांच्या वक्तव्यामुळे. आणि त्यांनी या हंटरनाच रमाबाईंनी 50 महिलांनी सही केलेलं एक अर्ज, एक पत्र दिलं, ज्यामध्ये स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण खुलं व्हावं अशी मागणी केली होती. तर ह्याचं इंग्रजी भाषांतर केलं गेलं आणि या हंटरनीच स्वतः काही त्या विषयावर, स्त्री शिक्षण आणि महिला लेडी डॉक्टर्स, महिला वैद्यकीय शिक्षण याच्यावरची काही भाषणं एकत्र करून प्रकाशित केली इंग्लंडमध्ये. आणि असं मानतात की या एकत्रित प्रभावामुळे, या सगळ्याच्या एकत्रित प्रभावामुळे डफरिन फंडची स्थापना झाली असावी. आपण डफरिन फंड बद्दल बोललोय लेडी डॉक्टर्स. बरोबर. तर याच काळात रमाबाई रानडे, पंडिता रमाबाईंची रमाबाई रानड्यांशी चांगली ओळख झाली, त्यांची मैत्री झाली आणि त्या दोघी एकत्र इंग्रजी शिकायला जायच्या. सध्याचं वानोरी जिथे आहे तिथे एक मिसेस हरफर्ड नावाची एक बाई इंग्रजी शिकवायची आणि तिथे त्या दोघी इंग्रजी शिकायला जायच्या. तर याच काळात साधारण त्यांची काही ख्रिश्चन मिशनरीशी ओळख झाली आणि त्यांचं वैद्यकशास्त्र शिकायचं स्वप्न ताजं आहे तसंच होतं. आणि त्यांची फार इच्छा होती की इंग्लंडला जाऊन आपण मेडिकल सायन्स शिकावं. तर एक CSMV म्हणजे अँग्लिकन कम्युनिटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन नावाची एक मिशनरी संस्था होती आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही तुमचा खर्च उचलू शिक्षणाचा आणि तिकडे जायचा. आणि त्या बदल्यात रमाबाईंनी विदेशी नन्सना भारतीय भाषा शिकवायच्या असा त्यांचा एक बोली झाली होती. तर एप्रिल 1883 मध्ये त्या इंग्लंडला रवाना झाल्या. आनंदीबाई भगत नावाची एक स्त्री, एक बाई त्यांच्याबरोबर होती आणि त्यांची मुलगी मनोरमा. त्या आनंदीबाई भगत कोण होत्या आणि या कशा काय एकट्या त्यांच्याबरोबर गेल्या होत्या हे कोडं आहे, मला अजून तरी कळलं नाहीये. तर इंग्लंडला या सेंट मेरीज होम मध्ये तिथे राहायच्या. ऑक्सफर्डच्या जवळ एक गाव होतं, वॅन्टेज नावाचं गाव आहे तिथे. आणि त्यांनी तिथे सुद्धा भारतीय महिला मुलींसाठी काम करायला सुरुवात केली. फंड रेझिंग त्यांनी करायला सुरुवात केली आणि यासाठी त्यांनी व्हिक्टोरिया राणीला सुद्धा अपील केलं होतं. त्यात काही यश मिळालं नाही त्यांना. पण त्यांची मूळ जी इच्छा होती वैद्यकीय शास्त्र शिकायची ती काही पूर्ण होऊ शकली नाही, कारण इंग्लंडला गेल्यावर त्यांना असं कळलं की त्या एका कानाने अधू आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला नाही. आणि झालं असं की तेव्हाच या आनंदीबाई भगत यांनी या इंग्लंडमध्येच आत्महत्या केली आणि हा प्रचंड धक्का होता रमाबाईंसाठी. तर आत्महत्येचं कारण अज्ञात आहे, पण तो एक धक्का होता पंडिता रमाबाईंसाठी. मग त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी मुलीबरोबर त्या बॅप्टाईज झाल्या आणि त्यांचं नाव बॅप्टाईज झाल्यावर मेरी रमा आणि मनोरमा मेरी असं झालं. पण त्यांनी कायम त्यांचं भारतीय नावच लावलं आणि तेच वापरलं. तेव्हा त्यांना स्वधर्मात राहून स्त्रियांसाठी काम करणं किंवा समाज प्रवर्तनाचं काम करणं अवघड गेलं असतं. एकटी विधवा बाई, उच्च शिक्षित, चुकीच्या रूढी परंपरा झुगारून देणारी, या प्राथमिक कारणमुळे त्यांनी कदाचित ख्रिस्ती धर्म स्वीकारला असावा असा अनेक इतिहासकारांचा आणि अभ्यासकांचा दावा आहे. ख्रिस्ती धर्मातल्या लव्ह आणि कंपॅशन म्हणजे प्रेम आणि करुणा या विचारांनी त्या प्रेरित झाल्या होत्या असं म्हणतात. त्यांचा धर्मांतर हा अनेक लोकांसाठी आणि एकंदरच समाजासाठी, खूप भारतीय समाजासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यामुळे त्यांना अनेक वाईट प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं. अनेक वृत्तपत्रांनी त्यांची बदनामीही केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मात्र त्यांना पाठिंबा दिला होता थोडा, कारण कदाचित त्यांना रमाबाईंचं दुःख कळलं असावं आणि त्यांच्या कामामध्ये येणारे अडथळे याबद्दल त्यांना कल्पना असावी आणि कदाचित ती सगळी दुःख अडचणी ते समजू शकले असावे. काही जण असंही म्हणतात की धर्मांतर त्यांच्यावर लादलं गेलं, पण अर्थात मूळ कारण त्या पंडितेलाच ठाऊक. या धर्मांतरामुळे त्यांच्या आयुष्यातले काही अडथळे दूर झाले, पण काही अडचणी नव्याने उभ्या राहिल्या. त्या म्हणजे ज्या संस्थेत मार्फत त्या इंग्लंडला गेल्या होत्या, अँग्लिकन कम्युनिटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन, तर त्यांच्याच या संस्थेच्या सांपत्तिक बळावर त्या इंग्लंडला गेल्या होत्या
आणि या संस्थेची अशी इच्छा होती की रमाबाईंनी ख्रिस्ती धर्मावर अभ्यास करावा आणि धर्माचा प्रचार करावा, प्रसार करावा. पण त्या संस्थेची, त्या कम्युनिटीची कामाची पद्धत आणि तिथे असणारा भेदभाव आणि हायरार्की हे रमाबाईंना फार काय आवडायचं नाही. तिथे त्यांची एक गॉडमदर फिगर असणारी एक बाई होती, गेराल्डिन तिचं नाव होतं. तिच्याशी रमाबाईंचे खूप खटके उडायचे. शेवटपर्यंत दोघींचा पत्रव्यवहार चालू होता, पण खूप खटके उडायचे दोघींचे. रमाबाईंची हुशारी, त्यांचं उच्च शिक्षित असणं हे तिथल्या बऱ्याच जणांना खुपायचं. रमाबाईंची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र असणं हे खुपायचं. आणि कुठल्याही गोष्टीवर त्या अंधपणे विश्वास ठेवायच्या नाही. त्यांना प्रश्न पडायचे, ते प्रश्न त्या विचारायच्या. आणि हा गुण एक बऱ्याच जणांना त्यांचा आवडायचा नाही. कारण बऱ्याच जणांचं तिथलं असं मत होतं की ईश्वराला शरण जायचं आणि माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा ईश्वर हा मोठा आहे, त्याचं उच्च स्थान आहे आणि त्याला प्रश्न विचारू शकत नाही. हेच रमाबाईंच्या स्वभावात बजायचं नाही. त्या अतिशय तर्कशुद्ध होत्या, रॅशनली विचार करायच्या. कुठल्याही श्रद्धेवर त्यांनी अंधपणे विश्वास ठेवला नाही. त्यांना भरपूर प्रश्न पडायचे आणि त्यांची उत्तरं त्या शोधायच्या. त्यांचा बायबलमध्ये दिलेल्या मिथ्यांवर, मिथ्सवर विश्वास नव्हता आणि त्या हे अगदी उघडपणे सांगायच्या की ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही. आणि हेच बऱ्याच जणांना, ख्रिस्ती लोकांना, तिथल्या कम्युनिटीमधल्या धर्मगुरूंना आवडायचं नाही. कारण तिथे सुद्धा देश, रंग, भाषा, कपडे आणि मुख्य म्हणजे जेंडर, त्यांचा लिंग याच्याबद्दल भेद होता. बायकांनी फार प्रश्न विचारू नयेत किंवा त्यांनी मर्यादेत राहावं वगैरे अशी विचारसरणी तिथेही होती. पण या सगळ्याच्या विरुद्ध त्या लढत राहिल्या. त्यांनी त्यांच्या भारतीय असण्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता. त्यांनी धर्मांतर केलं म्हणजे त्यांच्या देशावरचं प्रेम कमी झालं असं नव्हतं. त्यांनी कधीही क्रुसिफिक्स, जो क्रॉस असतो, तो कधीही घातला नाही. त्यांनी ख्रिस्ती धर्म सुद्धा स्वतःच्या विचारांप्रमाणे पाळला आणि त्याला स्वतःप्रमाणे वळवलं आणि आत्मसात केलं. त्या आयुष्यभर शाकाहारी राहिल्या. स्वतःच्या टर्म्सवर त्या जगत होत्या, देश सोडल्यावर आणि धर्मांतरानंतर सुद्धा. पण इंग्लंडमध्ये फार त्यांचं मन रमलं नाही. त्याच्या कामासाठी तिथे गेल्या होत्या, ते पुढे जाईल किंवा ते पूर्ण होईल असं त्यांना वाटत नव्हतं. भारतातल्या स्त्रियांसाठी एक संस्था उभी करण्याचं काम होतं, ते त्यांचं पूर्ण झालं नाही. काही जणांची मदत झाली, आर्थिक पाठबळही त्यांना मिळालं. त्या 3 वर्ष इंग्लंडमध्ये राहिल्या, 1883 ते 85. पण तिथे त्यांना हवं तसं काही घडलं नाही आणि 85च्या शेवटपर्यंत त्या एका डेड एंडला पोहोचल्या होत्या. इंग्लंडच्या फार चांगल्या आठवणी त्यांच्या मनात नव्हत्या आणि 85च्या डिसेंबरमध्ये डॉक्टर रेचल बॉडले यांचं रमाबाईंना अचानक एक पत्र आलं. त्या रेचल बॉडले या वुमेन्स मेडिकल कॉलेज पेन्सिल्व्हानियाच्या तेव्हा डीन होत्या. ओके. तर वुमेन्स मेडिकल कॉलेज हे जगातलं पहिलं कॉलेज जिथे स्त्री डॉक्टर्स, लेडी डॉक्टर्सना ऑफिशियली अधिकृत डिग्री ज्या कॉलेजने दिली. तर ह्या पत्राचा निमित्त असं होतं की आनंदीबाईंचं वैद्यकीय शिक्षण तोपर्यंत पूर्ण झालं होतं आणि त्यांच्या पदवी प्रदान समारंभाला रमाबाईंना बोलवण्यात आलं होतं. रमाबाईंनी हे आमंत्रण स्वीकारलं आणि त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेत त्यांना वैयक्तिक खूप यश आणि प्रसिद्धी मिळाली. म्हणजे आनंदीबाईंना त्यांनी पदवी दिलीच, पण स्वतःच्या कामासाठी सुद्धा त्या लुक फॉरवर्ड एक त्यांच्या हस्ते पदवीदान झालं. हो, आनंदीबाईंचं. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल लेख यायला लागले, त्यांची स्तुती व्हायला लागली, त्यांच्या कामाबद्दल लोकांना कळायला लागलं अमेरिकेमध्ये. इंग्लंडमध्ये त्याची लोकांनी दखलही घेतली नव्हती. त्याच US मध्ये त्यांच्या कामाबद्दल लोकांना कुतूहल वाटत होतं आणि लोकांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या अमेरिकेतल्या सुरुवातीच्या काळात काही भारतीय वृत्तपत्रांनी रमाबाई आणि आनंदीबाई यांची तुलना देखील केली. आनंदीबाई या त्यांच्यासाठी आयडियल होत्या, परंपरा संस्कार जपणारी, भारतीय संस्कृती जपणारी, आणि रमाबाई ज्यांनी धर्मांतर केलं होतं म्हणून फक्त त्या व्हिलन होत्या. तर खरं तर या तुलनेला काहीही अर्थ नाहीये, पण त्या काळातल्या समाजाच्या दृष्टीने या विचारांपर्यंत पोहोचणं हे खूप अवघड होतं. हे लेडी डॉक्टर्स जे पुस्तक आहे त्यात सुद्धा हा उल्लेख आहे की या दोघींची तुलना व्हायची. बरोबर. त्या तुलनेत काही तथ्य नव्हतं आणि हेच त्या समाजाला पचवणं फार अवघड होतं, जड होतं. पण रमाबाई या सगळ्याच्या फार पार गेल्या होत्या, कारण त्यांना
समविचारांची मंडळी अमेरिकेत भेटली होती आणि त्याचमुळे 3 महिन्याचा त्यांचा प्रवास जो होणार होता तो 3 वर्ष लांबला. सो ते अमेरिकेमध्ये त्या मार्च 1886 ते ऑक्टोबर 1888 पर्यंत अमेरिकेत राहिल्या. त्याच काळात त्यांनी अमेरिकन शिक्षण पद्धतीचा पण अभ्यास केला. स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून त्यांनी कामाचा, योजनांचा, त्यांच्या स्वतःच्या कामाचा आणि योजनांचा प्रसार केला. वुमेन्स ख्रिश्चन टेम्परन्स युनियन नावाच्या संस्थेकडून त्यांना खूप मदत झाली. याच संस्थेने रमाबाईंच्या कामाला लोकांकडून आधार आणि स्फूर्ती मिळावी म्हणून रमाबाई असोसिएशन नावाची एक संस्था बॉस्टनमध्ये स्थापन केली 1887 मध्ये. या संस्थेच्या अध्यक्षा फ्रान्सिस विलर्ड या रमाबाईंना इतकं मानायच्या की रमाबाईंची तसबीर त्यांनी त्यांच्या कामाच्या मेजावर ठेवली. या संस्थेच्या निमित्ताने रमाबाईंची अनेक मातब्बर स्त्रियांची ओळख झाली. अनेक स्त्रियांनी त्यांना त्यांच्या कामात मदत करायचं कबूल केलं. अनेकांनी तर त्यांच्याबरोबर अमेरिकेत आणि पुढे भारतात प्रवास सुद्धा केला. याच काळात रमाबाईंनी हाय कास्ट हिंदू वुमेन नावाची एक पुस्तिका लिहिली. एक दुसरं पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं ज्यात भारतीय उच्च जातीय हिंदू बायकांची परिस्थिती, त्यांचा त्रास, त्यांचं आयुष्य, त्यात येणाऱ्या अडचणी याचं वर्णन केलं होतं. आणि मुख्यतः अमेरिकन समाजाला या बायकांची परिस्थिती माहिती व्हावी हा उद्देश होता या पुस्तकामागचा. या सगळ्या बायकांचं लहानपण, लग्न संस्था, लग्नानंतर मिळणारी वागणूक, वैधव्य, समाजातलं स्थान याबद्दल रमाबाईंनी लिहिलं होतं. आणि अमेरिकेत त्या अशा महिलांसाठी एक आधाराश्रम चालू करण्यासाठी पैशांची जमवाजमव करत होत्या. त्या लोकांना या आश्रमाची का गरज आहे हे कळण्यासाठी ही पुस्तिका त्यांनी लिहिली होती. या पुस्तिकेमुळे रमाबाईंचं नाव अमेरिकेतल्या अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचलं आणि लोक पैसे देऊन पुस्तिका विकत घ्यायला लागले. त्यामुळे फंड रेझिंग झालं आणि वेगवेगळ्या गावांमध्ये रमाबाई असोसिएशन्सची स्थापना झाली. अमेरिकेत असताना त्या खूप फिरल्या. त्या सगळ्या आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त असं त्या पुस्तकाचं नाव आहे, प्रवास वर्णनाचं नाव आहे. जे नंतर मुंबईला त्या परत आल्या 1889 मध्ये, तेव्हा ते प्रकाशित झालं. या पुस्तकात त्यांनी अमेरिकन समाजाचं वर्णन केलं होतं. त्यांना स्वतःला तिथल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कुठल्या महत्वाच्या वाटल्या, त्यांची शिक्षण पद्धती, घरगुती चालीरीती, कुटुंब व्यवस्था, शिक्षण, सामाजिक स्थिती, बायकांना तिथे दिली जाणारी वागणूक याबद्दल त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या कुठे कुठे फिरल्या असतील जस्ट विचार कर. त्यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क, मॅसेच्युसेट्स, शिकागो, साराटोगा, नेब्रास्का, लेकॉय, ऑबर्न, नॅशविले, टेनेसी, केंटुकी, बॉस्टन, इंडियानापोलिस, कनेटिकट, वॉशिंग्टन DC, बाल्टिमोर, टोरंटो, डेनेव्हर, कोलोराडो, सॅन फ्रान्सिस्को, ओरेगॉन आणि पोर्टलँड. बापरे, म्हणजे जवळजवळ अख्खा अमेरिका त्यांनी या सगळ्या ठिकाणी त्या फिरल्या आणि सरतेशेवटी 19 डिसेंबर 1888 रोजी पॅसिफिक रूटने त्या भारताकडे परत यायला निघाल्या. परत येताना त्या जपानमध्ये थांबल्या. तिथे त्यांनी काही ठिकाणी व्याख्यानं दिली, त्यांच्या कामाबद्दल लोकांना सांगितलं. जपानमध्ये पण त्यांचा खूप गौरव झाला. पुढे जपानमधून त्या हाँगकाँगला आल्या. तिथे काही दिवस मुक्काम केला आणि मग फेब्रुवारीमध्ये त्या मुंबईला परत आल्या. तर 6 वर्षांपूर्वी मुंबईहूनच सुरू झालेला हा प्रवास अखंड पृथ्वीला प्रदक्षिणा घालून ही पंडिता मायदेशी परतली होती. त्या काळात इतका प्रवास करणारी बहुधा ही पहिलीच व्यक्ती असते. तर जितका प्रवास रमाबाई करून आल्या होत्या तितका प्रवास कदाचित कोणी केला नसेल, कुठल्या पुरुषांनीही केला नसेल. मग परत आल्यावर त्या मुंबईला स्थायिक झाल्या आणि 11 मार्च 1889 शारदा सदनची स्थापना केली. शारदा सदन हे मुख्यतः विधवा आणि इतर सगळ्याच मुलींसाठी रेसिडेन्शियल एक शाळा होती. मुंबई पुण्यातील समाज सुधारकांकडून खूप पाठिंबा मिळाला या शाळेला. या शाळेच्या उद्घाटनासाठी त्यांनी कुठल्याही समाज सुधारकाला, पुरुषाला किंवा कुठल्या इंग्रज अधिकाऱ्याला बोलवलं नव्हतं. त्यांनी बोलवलं होतं काशीबाई कानेटकरांना आणि त्या त्याकडे लेखिका होत्या काशीबाई कानेटकर. या समारंभाला केटी तेलंग, रावसाहेब मोडक हेही उपस्थित होते. बऱ्याच वृत्तपत्रांकडून कौतुक आणि पाठिंबा मिळाला. सुधारक, पुराणमतवादी दोन्ही प्रकारच्या वृत्तपत्रांकडून पाठिंबा मिळाला. बरीच सुधारक मंडळी ऍडव्हायझरी बोर्डवर होती. अशा प्रकारची संस्था चालू करण्यासाठी
विचार होत होता त्या काळी समाजात, पण बऱ्याचदा तो पुढे यशस्वी व्हायचा नाही, त्यात खूप अडथळे यायचे. कारण मुळात विधवांनी किंवा मुलींनी चांगलं स्वतंत्र आयुष्य जगावं हेच त्या काळासाठी फार सुधारकी विचारांचं होतं. आणि कुणी भारतीय अशा प्रकारची संस्था चालू करायला धजावायचं नाही आणि इंग्रजांनी ते करावं असा तो काळ नव्हता. आणि परत अशा संस्थेमधून निर्माण होणारे प्रश्न जसे की जात, धर्म, विधवा पुनर्विवाह, लोक जड झालेल्या मुलींना किंवा स्त्रियांना मुद्दाम तिथे आणून देतील अशी भीती होती. आणि ह्या उपर या अशा संस्थेत बायका मुली स्वखुशीने येतील का हा पण एक खूप मोठा प्रश्न होता. पण अशा सगळ्या प्रश्नांवर मात करत आणि मार्ग काढत रमाबाईंचं शारदा सदन सुरू झालं. त्या स्वतः या संस्थेच्या हेडमिस्ट्रेस झाल्या आणि ऍडव्हायझरी बोर्डवर डॉक्टर आत्माराम तरखड, डॉक्टर व्ही.ए. मोडक, के.टी. तेलंग, डॉक्टर काणे म्हणून एक होते, मडगावकर म्हणून एक होते. अशी सगळी मुंबईची ही अशी सगळी मंडळी होती आणि मुंबईची संस्था होती. पुढे पुण्यातल्या सेवा सदन मध्ये सेवा सदनच्या ऍडव्हायझरी बोर्डवर भांडारकर होते, जस्टिस रानडे होते, लोकहितवादी देशमुख हे होते. आणि सेवा सदनच्या पहिल्या विधवा कोण तर गोदूबाई नातू, म्हणजे नंतरच्या बाया कर्वे, भयो कर्वे. तर यांचा भाऊ यांना या गोदूबाई नातू यांना कोकणातून मुंबईत घेऊन आला. मुंबईत भावाला आपल्या विधवा बहिणीला शिकवायचं होतं, तर त्या सेवा सदन मध्ये यायला लागल्या आणि काही काळानंतर त्या तिथेच राहायला लागल्या. त्या काही मुंबईसारख्या मोठ्या शहरात पण एखादी मुलगी शाळेत जातीये हे अमान्य होतं बऱ्याच जणांना. गोदूबाईंना येणारी जाणारी लोक त्रास द्यायची, पण मग रमाबाईंनी पुढे सोय केली त्यांची की त्या बैलगाडीत बसून जायच्या यायच्या, त्यांना सोपं जावं प्रवास म्हणून. लोकांचा त्रास द्यायचं थोडं कमी झालं. संस्थेतल्या बायका मुलींची संख्या जशी वाढत गेली तसं रमाबाईंना त्या सगळ्या जणींचे फर्स्ट पर्सन नरेटिव्ह ज्याला म्हणतो ते कळत गेले. त्या सगळ्या मुलींची बायकांची परिस्थिती किती भयंकर आहे हे त्यांना कळत गेलं, प्रत्येकीची वेगळी आणि एक गोष्ट. आणि मग त्यांनी पॉलिटिकली काम करायला सुरुवात केली. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 5व्या वार्षिक सभेत त्यांनी भाग घेतला. 1889 साली मुंबईला तेव्हाच 3ऱ्या नॅशनल सोशल कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला आणि केशवपन या प्रथेचा त्यांनी जाहीर विरोध केला होता. त्यांचा मुद्दा होता की कुठलाही पुरुष अशी कुठलीही प्रथा पाळत नाही, कुठलाही दुखवटा पाळला जात नाही, मग ही जबरदस्ती स्त्रियांनाच का बरं. मग 1890-91 साली रमाबाईंनी एज ऑफ कन्सेंट ऍक्ट साठी पुढाकार घेतला. त्याला पण त्यांनी पाठिंबा दिला एज ऑफ कन्सेंटला. एकीकडे त्यांच्यावर नको नको ते आरोप होतच होते, त्यांच्या स्त्रीपणावर, त्यांच्या संस्थेवर, त्यांच्या धर्मांतरावर. यात सुमारास सेवा सदन पुण्यात स्थलांतरित करण्यात आलं साधारण 1890 साली. सुरुवातीला बऱ्याच जणांचा पाठिंबा होता, पण नंतर विरोध वाढायला लागला. त्याचं मुख्य कारण होतं की विधवांना दिली जाणारी कोट अनकोट चांगली वागणूक. विधवा सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगतायत, चांगलं चांगलं खातायत, त्यांनी केलेल्या गतजन्मीच्या कृत्यांची त्यांना सो कॉल्ड शिक्षा भोगत नाहीये. काही जणी अगदी केस सुद्धा वाढवत आहेत, हे बऱ्याच पुराणमतवादी लोकांना पाहावलं गेलं नाही. त्यात सुमारास रमाबाईंनी एक मोठी जागा घेतली पुण्यात आणि तिथे एक बंगला बांधून सेवा सदन तिथे हलवलं. अनेक सुधारक मंडळींनी त्यांना मदत केली. तिथे मुली, विवाहित आणि अविवाहित, विधवा यांना चांगलं पोषक वातावरण मिळत होतं, त्यांची शैक्षणिक प्रगती होत होती, त्या अनेक छंद जोपासू शकत होत्या, विचारांमध्ये त्यांच्या सुधारणा होत होत्या, सुधारणावाद येत होता, स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलत होता, स्वतःकडे फक्त स्त्री किंवा बायको, मुलगी, सून म्हणून न पाहता एक माणूस म्हणून त्या पाहायला लागल्या होत्या. या काळात रमाबाईंवर खूप संकट आली, त्यांना खूप काही सोसावं लागलं आणि त्यामुळे त्या ख्रिस्ती धर्माकडे अजून ओढल्या गेल्या. त्यांचा त्या धर्मावरचा विश्वास वाढायला लागला. याच काळात सेवा सदन बद्दल खूप लोक वेडवाकडं बोलत होते. इथे मनाविरुद्ध धर्मांतर होतात बायकांची असे आरोप होत होते. त्यामुळे बऱ्याच मुलींची नावं काढून घेण्यात आली होती. सुधारक मंडळींकडून जो पाठिंबा होता तो कमी झाला. रमाबाई असोसिएशन कडून त्यांना पैसे मिळत होते ते कमी होत गेले. करार सगळे संपत होते, त्यामुळे आणखीनच गोंधळ चालू होता. पण सुदैवाने सदन बंद झालं नाही, उलट
KG पासून ते मॅट्रिक पर्यंत स्त्री शिक्षण चालू करण्याचा बेत आखला जात होता आणि सदन मधल्याच काही मुली हे शिक्षण देणार होत्या. काही जणांची लग्न आणि पुनर्विवाह पण झाले होते आणि हे साधारण साल होतं 1898. त्यातल्या एक होत्या गोदूबाई कर्वे, धोंडोकेशव कर्वे यांच्या पत्नी. काही विधवांना वृंदावनातून सोडवून आणलं गेलं होतं. वृंदावन हे विधवांसाठी खूप प्रसिद्ध असं शहर आहे की जिथे विधवांना सोडून दिलं जातं. ज्यांना जबरदस्तीने किंवा तिथे सोडून दिलेलं होतं अशा विधवांना वृंदावनातून सोडून आणलं गेलं. अशा स्त्रिया आणि दुष्काळग्रस्त भागातल्या स्त्रिया या सदनात दाखल झाल्या. मग केडगावला काही जमीन त्यांनी विकत घेतली आणि तिथे मुक्ती मिशन सुरू केलं. मग 1898 साली परत अमेरिकेला जायचा योग आला त्यांना. रमाबाई असोसिएशन त्यावेळी डिसॉल्व्ह झाली आणि न्यू रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली. ही असोसिएशन सेवा सदन आणि मुक्ती मिशन असं दोन्ही काम पाहायला लागली. ओके. मग 1895 ते 97च्या सुमारास दुष्काळ आणि प्लेग ही दोन्ही संकट एकत्र आली. भारतभर दुष्काळ होताच आणि मुंबई पुण्यात प्लेगची साथ पसरली. या काळात शारदा सदन आणि मुक्ती मिशनने दुष्काळग्रस्तांना खूप मदत केली आणि त्या सुद्धा बायकांना खूप जास्त मदत केली. त्यांना मुक्ती मिशनमध्ये आणून त्यांची देखभाल केली. प्लेग रुग्णांसाठी वेगळी इमारत बांधून त्या स्त्रियांना नीट औषध पाणी दिलं गेलं. प्लेग आणि दुष्काळाच्या सरकारी योजनांवर रमाबाईंनी सरकारविरुद्ध जबरदस्त टीका केली होती. चाफेकर बंधूंची गोष्ट आपल्याला माहिती आहे. याही सुमारास त्यांना जबरदस्ती धर्मांतराचे आरोप सहन करायला लागले, जे खरं तर कोणाच्याही मनाविरुद्ध होत नव्हतं, पण त्यांना ते सगळे आरोप सहन करायला लागले. पण लोकांना हे कळत नव्हतं की त्या निदान मदतीचा हात पुढे करत होत्या, अनेकदा आउट ऑफ द वे जाऊन. पण जी लोक बोलत होती ती फक्त बोलतच होती, ती करत काहीच नव्हती. जनरली असंच असतं. रमाबाईंनी मग माणुसकीची वागणूक देऊन त्या काळात अनेक गांजलेल्या स्त्रियांना मदत केली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतून सुद्धा खूप मदत मिळवली, आर्थिक आणि मनुष्य रूपाने सुद्धा. त्यांची मुलगी तेव्हा अमेरिकेला शिकत होती. तिने आपल्या आईच्या कामाबद्दल जनजागृती करून पैसे जमवले, माणसं जोडली. फक्त US नाही तर कॅनडा, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, हवाई, इजिप्त, चायना आणि सिलॉन म्हणजे श्रीलंका या देशांमधून सुद्धा तिने मदत मिळवली. मेनस्ट्रीम समाजाने या काळात या सगळ्या कष्टांची हार्डली दखल घेतली. मुक्ती मिशन हे पुण्याच्या बऱ्यापैकी लांब होतं, त्यामुळे मराठी किंवा महाराष्ट्रीयन समाजाचं याकडे क्वचित लक्ष जायचं. लक्ष केलं तरी ते मुख्यतः रमाबाईंना नावं ठेवण्यासाठी किंवा वाईट साईड बोलण्याकरताच असायचं. त्यांची स्तुती करायला फार कोणी कधी त्यांच्याकडे त्या काळात लक्ष दिलं नाही. मग 1900 साली मनोरमा US वरून परत आली आणि सेवा सदनची व्हाईस प्रिन्सिपल म्हणून ती काम पाहायला लागली. तिला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण ते स्वप्न कधी पूर्ण झालं नाही, रमाबाईंसारखंच. ती सुद्धा तिच्या आईबरोबर सेवा सदन आणि मुक्ती मिशनचं काम पाहायला लागली. मुक्ती मिशनने समाजाने दूर सारलेल्या अनेक स्त्रियांना खूप मदत केली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, लिहायला वाचायला शिकवलं, वेगवेगळ्या स्किल्सचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या आयुष्याला एक नवा अर्थ दिला, जगण्याला नवा अर्थ दिला. केडगावला साधारण 2000 लोकांची ही अशी कम्युनिटी तयार झाली होती. इथे वयोगटांप्रमाणे बायकांचे गट तयार केले गेले होते. तिथे डोळ्यांनी अधू असणाऱ्या बायकांना ब्रेल लिपी पण शिकवली जायची. शारीरिक आणि मानसिक अपंगत्व असणाऱ्या बायकांसाठी वेगळा सेक्शन होता. मुक्ती मिशन मध्ये सगळं तिथे तयार केलं जायचं, तिथे पिकवलं जायचं आणि बायका मुली सगळं कष्ट करून सगळं करायच्या. मग हळूहळू बरंचसं काम मनोरमा पाहायला लागल्या आणि त्या साधारण 1902 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जाऊन आल्या. मुक्ती मिशन आणि आपल्या आईच्या कामाचा त्या प्रसार करायला तिथे गेल्या होत्या. 1914 साली आत्ताच्या आंध्र प्रदेशातल्या एका गावात त्यांनी शांती सदन चालू केलं तिथल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी. 1917 साली डेक्कन कॉलेज पुणे मधून त्यांनी BA ची डिग्री मिळवली. 36 वर्षाच्या होत्या तेव्हा. पण त्याची तब्येत जरा नाजूक होती, खूप दगदग केली की त्यांना त्रास व्हायचा, त्या आजारी पडायच्या आणि 1919 पासून त्यांची तब्येत खालावत चालली आणि
24 जुलै 1921 मध्ये हृदयविकाराने त्या 40व्या वर्षी मरण पावल्या. मनोरमा त्यांची मुलगी. आणि हा रमाबाईंसाठी इतका मोठा धक्का होता. पुन्हा एकट्या पडल्या. स्वतःच असं म्हणावं असं कोणीच नव्हतं. त्यांची मुलगी अशी अकाली ती गेली आणि त्या फार खचल्या. आणि अगदी वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच 5 एप्रिल 1922 रोजी केडगावलाच रमाबाईंचं सुद्धा निधन झालं. त्यांच्या कामाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर रमाबाईंचं जाणं हा खूप मोठा लॉस होता. खरं तर मृत्यू ही कोणाच्याही हातात नसलेली गोष्ट आहे, पण तरी त्यांचा जाणं फार मोठा धक्का होता. त्यांची अनेकदा कॉन्टेम्पररी लोकांबरोबर तुलना केली जाते. उदाहरणार्थ डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्यांनी अमेरिकेला जाऊनही आपला धर्म चालीरीती सोडल्या नाहीत. दुसरं म्हणजे ॲनी बेझंट, ज्यांनी हिंदू धर्माबद्दल अभ्यास केला आणि त्याचा गौरव केला. आणि तिसरे म्हणजे धोंडो केशव कर्वे, ज्यांनी धर्माच्या चौकटी न ओलांडता विधवा महिलांसाठी कौतुकास्पद काम केलं. पण अशा तुलना खरं तर आताच्या जगात काही अर्थ नाहीये. मुळात ही सगळीच माणसं त्यांच्या ठिकाणी ग्रेट होती. त्यांनी केलेली कामं ग्रेटच आहेत, होती आणि राहतील. आणि मुळात माणसाला काहीतरी कॉन्क्रीट कन्स्ट्रक्टिव्ह करण्याची इच्छा असणं आणि त्यासाठी योग्य ती पावलं उचलणं हे फार जास्त महत्वाचं आहे इतर कुठल्याही निकषांपेक्षा. आणि ही सगळी माणसं तशी होती जी स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत होती आणि त्या विचारांचं कृतीतही रूपांतर करू शकत होते. म्हणजे फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात असं नव्हतं. त्यांच्या परीने त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह कामं केली, समाजासाठी कामं केली. आणि त्यासाठी आपण सगळेच या सगळ्यांचं खूप काही देणं लागतो. हो, म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रात त्यांनी ज्या क्षेत्रात कामं केली ते सगळं आपण इतकं टेकन फॉर ग्रँटेड आहे आपल्यासाठी. रमाबाईंच्या बाबतीत बोलायचं तर रमाबाईंचं इतकं देणं लागतं की मला असं वाटतं की कदाचित त्या नसत्या तर मला तरी किंवा माझ्या पुरतं बोलायचं तर आपल्या स्वप्नांना पूर्ण करणं किंवा त्यांना महत्व देणं किंवा स्वतःच्या टर्म्सवर जगता येणं ही किती महत्वाचं आहे हे कळलंच नसतं किंवा ते रमाबाईंच्या निमित्ताने परत एकदा सिद्ध झालं. ज्या काळात बाईकडे फक्त एक वस्तू म्हणजे काय म्हणूयात ऑब्जेक्टिफाय केलं जायचं बाईला किंवा फक्त वंश पुढे न्यायचं एक माध्यम म्हणून पाहिलं जायचं, त्या काळात त्यांनी त्याच स्त्रियांना स्वतःची स्वप्न तयार करण्याची शक्ती आणि ऊर्जा दिली. इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर त्यांना व्यक्ती म्हणून स्वतंत्र केलं. त्या फक्त बाई आहेत म्हणून त्यांची ही काम आहेत असं नाही, त्यांना स्वतंत्र केलं. माणूस म्हणून स्वतःकडे पाहायला शिकवलं. फक्त स्त्री असणं ही त्यांची ओळख असू शकत नाही. त्या माणूस म्हणून स्वतःची वेगळी आयडेंटिटी त्यांनी तयार केली पाहिजे याची जाणीव या सगळ्या बायकांना त्यांनी करून दिली. आणि खरंच या सगळ्यासाठी त्या पंडिताला सलाम. खरंच. आज आम्ही मेरी ऑलिव्हर ह्या कवयित्रीची एक इंग्रजी कविता वाचून दाखवणार आहोत. एव्हरीथिंग कवितेचं नाव आहे. नो डाऊट इन हॉलंड when Van Gogh was a boy, there were swans drifting over the green sea of the meadows, and no doubt on some warm afternoon he lay down and watched them and almost thought, this is everything. What drove him to get up and look further is what saves this world, even as it breaks the hearts of men. In the mines where he preached, where he studied tenderness, there were only men, all of them streaked with dust. For years he would reach toward the darkness. But no doubt, like all of us, he finally remembered everything, including the white birds, weightless and unaccountable, floating around the towns of grit and hopelessness. And this is what would finish him. Not the gloom, which was only terrible, but those last yellow fields where clearly nothing in the world mattered or ever would but the insensible light.